कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आता बातमी बैलगाडा क्षेत्रातील। बैलगाडा शर्यतीविरोधात दाखल असणाऱ्या याचिकेवर हायकोर्टाने सुनावणी देत बैलगाडा शर्यतीविरोधातील याचिका फेटाळून लावत बैलगाडा शर्यतीला हायकोर्टाने परवानगी दिली आहे। ही परवानगी मिळाल्यानंतर आता बैलगाडा मालक आणि बैलगाडा प्रेमींनी हायकोर्टचे आभार मानत आनंद साजरा केला आहे। आज आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातले आम्ही शेतकरी बांधव एकत्रित आलोय, कारण त्याच्या मागचं कारण कुणीतरी काही लोकांनी एक याचिका दाखल केली होती आणि ती सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका आणि आमच्या बाजून बहुमताने निर्णय दिला। तर आम्ही सर्वात प्रथम सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो आणि इथून पुढे गोरक्षणाचं कसं गुरांचं पालनपोषण कसं केलं जातो किंवा बैलगाडी संघटने शर्यतींचा भाग असो, शर्यतींच्या भागासाठी जे नियमावली आजपर्यंत चालू होती ती नियमावलीचं आम्ही पालन करून आम्ही बैलगाडी रेस करत होतो। तर इथून पुढे बैल जे आहेत आज आमच्या गोट्यात 2-3 बैल आहेत, तर इथून पुढे रत्नागिरी जिल्ह्यात कशी बैलांचं जास्तीत जास्त प्रमाण होईल किंवा गुरांचं जास्तीत जास्त प्रमाण कसं होईल याच्याकडे आम्ही रत्नागिरी जिल्हा खेड तालुका म्हणून लक्ष केंद्रित करू। आणि अजून सर्वात प्रथम मी अजून परत आभार मानतो, सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो। पहिलं सुप्रीम कोर्टाचं आम्ही सर्व नंदी मालक आणि गौरक्षक यांच्याकडून सहर्ष पहिलं स्वागत त्यांचा आभार।